तुम्ही बघत आहात जनमत मराठी। संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांचे आराध्य दैवत प्रभू श्री सोमेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रेनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका येथील पिंपरी दुमाला येथे शिवभक्तांची मांदेआळी सोमेश्वर देवस्थान ट्रस्टकडून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी उपवासासाठी खिचडी व उन्हापासून बचाव होण्यासाठी सभा मंडप त्याचप्रमाणे भव्य बैलगाडा शर्यत यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले असून मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची उपस्थिती दिसून येत आहे। यात्रेच्या निमित्तानं शंभू सोमेश्वर देवाच्या यात्रेच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविकांचं मी प्रथमतः हार्दिक असं स्वागत करतो। आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे यात्रेचं नियोजन करत असताना बैलगाड्याच्या भव्य शर्यती त्याचप्रमाणे उद्या देखील कुस्तीच्या पारंपरिक जंगी आखाड्याचं नियोजन त्याचप्रमाणे आखाड्याचा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन नियोजन आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी करतोय। भाविकांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद मिळतोय आणि यात्रेला खऱ्या अर्थानं उत्सवाचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होतोय। आपण सर्वांनी पाहतात या यात्रेसाठी आम्हाला राजनांदगाव पोलीस स्टेशनचा बंदोबस्त देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळतोय आणि भाविकांची प्रचंड गर्दी यावर्षी यात्रेला होते, याचा आम्हाला सर्व ग्रामस्थांना देवस्थान ट्रस्टला मनापासून आनंद होतोय। दैवत श्री सोमेश्वर देवस्थान हे 5 पांडव काळापासून नसून ते हेमंतपंत काळामध्ये आणि याच्या तपश्चर्या पिंपरी नावाच्या ऋषीने तपश्चर्या केलेली। या ऋषीच्या नावाखाली पिंपरी हे गाव नवीन नाव पडलेले त्याला आणि शेजारचं गाव असणारे गणपती अष्टविनायक हे गणपतीचं नाव वेगळे पहिलं मणिकापूर नाव आहे, त्याच्यानंतर हे राजंग गणपती पडलेले आणि हे पिंपरी नाव गाव खाली पिंपरी हे गाव नंतर पडलेले। असा हा महिमा शंकराचा महिमा जुना आहे। पूर्वी जुनी मूर्ती अशी कुठेही आसपास जिल्ह्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला। अशा पद्धतीचं हे देवस्थानचं स्वरूप आहे। जबाबदारी न्याय